करी नावाच्या राक्षसाचा वध हा श्रीकृष्णाने केला होता आपल्या पौराणिक कथानुसार. सो तो करी राक्षसाची जी काही दुष्ट नजर होती ती आपल्या श्रीकृष्णाला लागायला नको, ती निगेटिव्हिटी, तो ऑरा जे काही होतं त्याची कोणत्याच प्रकारची बाधा त्याला व्हायला नको, कोणताच रोग कोणत्या प्रकारचा यायला नको, म्हणून सगळ्या गावातल्या लोकांनी श्रीकृष्णाला बोरानी न्हाऊ घातलं. तेव्हापासनं बोरनान ही प्रथा सुरू झाली. आता काळानुसार किंवा गोष्टी बदलत गेल्या, त्या बोरनांमध्ये फक्त बोर नव्हे तर ऊसाचे तुकडे किंवा इतर गोष्टी ज्या असतात, हरभरा आणि बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ते त्याच्यात ऍड करत गेलेल्या आहेत. आता बोरनान कोणाकोणाचं करतात तर ते 5 वर्षापर्यंतचं मुलगा मुलगी जे घरातलं आपलं बाळ असतं त्यांचं केलं जातं, कारण ते आपल्या घरातलं असतं. श्रीकृष्णाचं रूप बाळ गोपाळ त्यांना पण मानला जात असतो. त्याच्यामुळे मकर संक्रांत पासून ते रथसप्तमीपर्यंत हे केलं जात असतं. आणि ह्याच्याबद्दल जर डिटेल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही अमेझिंग इंडियन कल्चर नावाची जी माझी प्लेलिस्ट आहे युट्यूब चॅनलवरची ती नक्की बघा, कारण इंडियन कल्चरला घेऊन असलेले जे आपल्या गोष्टी आहेत त्याच्यामागे किती सुंदर सायन्स आणि किती चांगले लॉजिक आहेत हे तुम्हाला ते व्हिडिओज बघितल्यावरती कळेल. तुमच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.